केंद्र शाळा उभादांडा नंबर 1 तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग। मान्सून फेस्टिवल वर्ष दुसरे। मान्सून फेस्टिवलचा आजचा 7वा दिवस आहे। आजच्या 7व्या दिवशी हस्तकला प्रदर्शन आमच्या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे। आमच्या इयत्ता 1ली ते 4थीच्या मुलांनी कागद, पुट्टे, कापूस, माती, कापड या वस्तूंपासून विविध कलाकृती या ठिकाणी सादर केलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत। मुलांनी स्वतः या कलाकृती तयार केलेल्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मातीपासून फळं तयार केलेली आहेत कुमारी प्रगतीने छान पैकी। त्यानंतर डमरू, तबला तयार केलेला आहे। माचीसच्या काड्यां बॉक्सपासून सुद्धा मुलांनी विविध प्रकारच्या वस्तू तयार केलेल्या आहेत। या ठिकाणी सुद्धा कागदापासून, आईस्क्रीमच्या कांड्यांपासून, माचीस बॉक्सपासून, मातीपासून वेगवेगळ्या कलाकुसरीच्या वस्तू तयार केलेल्या आहेत। या ठिकाणी बघा छानपैकी मातीपासून गणपती तयार केलेला आहे। गणेश दर्शन आपल्याला या ठिकाणी होईल। गणपती तयार केलेला आहे। त्यानंतर कागदापासूनही वस्तू तयार केलेल्या आहेत। मानसी हिने सुद्धा बघा कागदापासून, माचीसच्या बॉक्सपासून, रिकाम्या झालेल्या बॉक्सपासून वस्तू तयार केलेल्या आहेत। आणि ही बघा लाकडी चमच्यांपासून सुंदर अशी कलाकृती तयार केलेली आहे। लाकडी चमच्यांपासून, त्याचप्रमाणे तिने मातीपासून फळं तयार केलेली आहेत। गणपतीसुद्धा तयार केलेला आहे। सानिका इयत्ता 5वीत शिकणारी सानिका हिने सुद्धा कागदापासून टोप्या तयार केलेल्या आहेत, होड्या तयार केलेल्या आहेत, कासव तयार केलेलं आहे। पुट्ट्यापासून तिने एक प्रतिकृती तयार केलेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी माय स्कूल इज बेस्ट असा संदेश देणारं तिने कार्ड तयार केलेलं आहे। आपले कौशल्य वापरून तयार केलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी आहे चिन्मयीने सुद्धा बघा विणकामापासून तोरण तयार केलेलं आहे। आणि तिने कार्ड तयार केलेले, फ्लॅश कार्ड तयार केलेली आहेत इंग्रजी शब्दांचं। त्याचप्रमाणे सेव्ह एन्व्हायरमेंट, सेव्ह अर्थ असा संदेश तिने दिलेला आहे। कागदी पिशव्या तयार केलेल्या आहेत। उचल बघूया ती कागदी पिशवी तयार केलेली आहे, हातात पकड, नाडीला पकड। आणि सेव्ह एन्व्हायरमेंट, सेव्ह अर्थ असा तिने संदेश दिलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी तिने फ्लॉवर पॉटही तयार केलेला आहे। त्यानंतर इयत्ता 7वीत शिकणारी प्रिया हिने सुद्धा बघा एकापेक्षा एक अशा सुंदर अशा कलाकृती तयार केलेल्या आहेत। कागदापासून पंखे तयार केलेले आहेत, डमरू तयार केलेला आहे, कागदी पिशव्या तयार केलेल्या आहेत। ते मला वाटतं भांडं तयार केलेलं आहे। ठेव बघूया त्याच्यावर झाकण, बघा भांडं उघड, बघा सुंदर असं डिझाईन करून भांडं तयार केलेलं आहे। पेनांसाठी स्टँड केलेला आहे बघा सुंदर। या ठिकाणी कोलाज काम करून, विणकाम करून तिने चटई तयार केलेली आहे। विणकामापासून तोरण तयार केलेलं आहे। त्यानंतर आमची रितिका 7वीतली विद्यार्थिनी आहे। तिने मातीपासून बघा गणपती तयार केलेला आहे, घर तयार केलेलं आहे, घराची प्रतिकृती, त्यामध्ये तुळशी वृंदावन दाखवलेलं आहे। त्यानंतर विहीर दाखवलेली आहे। त्यानंतर तिने अजून एक वैशिष्ट्यपूर्ण अशी कलाकृती तयार केलेली आहे। तिने मक्याच्या कणसांपासून बघा अशा सुबक अशी गुच्छ तयार केलेला आहे। टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार केल्या आहेत। त्यानंतर शिंपल्यांपासून तिने बघा फ्रेम तयार केलेली आहे, होडी तयार केलेली आहे। त्यानंतर तिने वॉलपीसही अशा प्रकारे तयार केलेले आहेत, फुलं तयार केलेली आहेत। त्या ठिकाणी शिंपल्यांना विशिष्ट रंग देऊन तिने वॉलपीस तयार केलेला आहे। या ठिकाणी 5वीत शिकणारे विद्यार्थी आहेत। त्यांनी असं ग्रुपमध्ये साहित्य तयार केलेलं आहे। पुट्ट्यापासून घराच्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत। आईस्क्रीमच्या कांड्यांपासून या ठिकाणी त्या पेन ठेवण्यासाठी स्टँड केलेला आहे। मातीचा गणपतीसुद्धा तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। या वयात त्यांनी केलेला ही प्रतिकृती गणपतीची खूपच चांगली आहे आणि सुबक वाटते आहे। हे बघा आमची श्रुती चिपकर हिने रुमालापासून अगदी सस्याची प्रतिकृती, हातात घे बघूया, रुमालापासून सस्याची प्रतिकृती केलेली आहे। अतिशय सुंदर अशी आपली कल्पकता वापरून, कल्पनाशक्तीचा पूर्ण वापर करून तिने केलेला आहे। त्याचप्रमाणे बघा आईस्क्रीमच्या कांड्यांपासून तिने घराची प्रतिकृती केलेली आहे।
मान्सून फेस्टिवलचा आमचा हेतूच हा आहे की मुलांचे विविध कलागुण, सुप्त कलागुण प्रदर्शित व्हावेत आणि त्याचं उद्दिष्ट आम्ही या माध्यमातून आम्हाला साध्य होताना दिसतं आहे. केवळ अभ्यास, पाठांतर आणि पुस्तकी ज्ञान याच्या बाहेरही जाऊन मुलांची कलाकौशल्य विकसित व्हायला पाहिजेत. त्यांना व्यक्त होता आलं पाहिजे, त्यांच्यातील चांगला गुण प्रदर्शित करता आला पाहिजे, हा यामागचा हेतू आहे. आणि सर्व मुलांनी आपली कला या ठिकाणी सादर केलेली आहे. सर्व मुलांचं या निमित्ताने केंद्र शाळा उभादांडा नंबर 1च्या वतीनं आम्ही अभिनंदन करतो आहे.